प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जात आहे। घर बसल्या प्रेक्षक देखील या स्पर्धेचा मात्र आनंद घेऊ शकता। अतिशय दर्जेदार आयोजन। पंच स्वप्नीलदा 1 मिनिट। माणूस आहे आतमध्ये, तो जातोय हळूहळू। जाऊया मित्रांनो, मॅचकडे 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या। ओव्हर नंबर पहिला इथून हाताळण्यासाठी गोलंदाज आलाय संजित। टॉस जिंकला होता टीम शहाबाद या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रण दिले टीम शिरवणे या संघाला। विशाल आहे स्ट्रायकिंग एंडला। पहिलाच बॉलवरती खूप चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, बीट करून गेलाय, मी म्हणेन चकमा देऊन गेलाय बॅट्समन। विशाल याला पहिला चेंडू डॉट बॉल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला बॉल। यावेळेस पंचांचा इशारा आलाय, व्हाईट बॉल लेग स्टंपला, लेग स्टंपच्या बाहेर होता। एक अतिरिक्त धावाने मात्र संघांचं इथे अकाउंट इथे ओपन होते। यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगला बॉल पडल्यानंतर अगदी वेगाने बॉल मात्र ट्रॅव्हल झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन सरळ बॉल विसवलाय। खूप चांगली गोलंदाजी करतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक हाताळत असताना गोलंदाज। संजित इथे मोठा फटका आलाय, परंतु मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, प्रयत्न चांगला आणि अखेर मात्र बॉलला पकडलाय आणि फलंदाज क्रमांक मात्र पहिला बाद झालाय, म्हणजे विशाल। पहिला धक्का, पहिला हादरा टीम शिरवणे या संघाला। विशाल बॅक टू द पॅव्हिलियन। इनेट नंबर 3 मध्ये आलाय साहुल बॅटिंग करण्यासाठी। मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस टायमिंग शॉट आणि काय झेल पकडला। अगदी वेगाने मात्र धावत आला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत, मात्र कॅच पकडली आणि पहिला हादरा मात्र टीम शिरोने ब या संघाला लागलाय। शाहुल आलाय इंडिया नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी। यावेळेस खूप चांगला बॉल चॉप केलाय, बॉल तिथल्या तिथं विसावतोय, जाऊन पोहोचले तब्बल 3 या आकड्यावर। शेवटचा बॉल शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा। यावेळेस फटका चांगला आहे, परंतु ड्राईव्ह गेला, क्षेत्ररक्षक आहे इथे। निर्धाव चेंडू, खूप चांगली गोलंदाजी केली। अशा रीतीने षटक क्रमांक पहिला इथून समाप्त होते। पहिल्या षटकाच्या अखेरीत टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना शिरवणे हा संघ पोहोचला 1 गड्याच्या मोबदल्यावरती 3 या आकड्यावरती। खूप चांगली गोलंदाजी केली आणि हा संपूर्ण ओव्हर राहिला तो म्हणजे संजित या गोलंदाजाच्या नावावरती आणि 1 विकेट मात्र त्याने प्राप्त केले।
फायनल डे आहे मित्रांनो, या स्पर्धेचा शेवटचा दिवस. काल शनिवारचा दिवस होता आणि कालचा संपूर्ण दिवस मात्र गाजवला टीम कराबेबा या संघाने आणि तो दुसरा संघ ठरला या स्पर्धेमध्ये चिठ्ठ्यांमध्ये दाखल होणारा. आणि आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस. ओव्हर नंबर इथून पहिला समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. ओव्हर नंबर इथून दुसरा हाताळण्यासाठी येईल गोलंदाज. विनायक आलाय ओव्हर नंबर दुसरा हाताळण्यासाठी. संजय आहे जो सलामीला आलेला फलंदाज, आता स्ट्रायकिंग एंडला. विनायक इथे मोठा फटका, हा प्रकार बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना प्रयत्न चांगला, परंतु अखेर पंचांचा इशारा येतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ठोकतोय संजय आपल्या बॅट मधून चौकार. चार धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. तब्बल जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. 7 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम शिरवणे विनायक. यावेळेस हा प्रकार, परंतु फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, बॉलला पकडेल, फेकी करेल तोपर्यंत सहजरित्या. मात्र एक धाव कंप्लीट. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या, धावफलक हलवलं जात आहे. टीमची धावसंख्या 8. एक गड्याच्या मोबदल्यावरती. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना गोलंदाज विनय आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती विनय. आता स्ट्रायकिंग एंडला आहे साहुल. यावेळेस मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना 1 बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय आणि येतोय साहुलच्या बॅटमधून हा चौकार. सुरेख फटका आणि या 4 धावाच्या साह्याने टीमची धावसंख्या, धावफलकला थोडासा आकार भेटत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 12 या आकड्यावरती. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. चांगला स्ट्रोक होता. यावेळेस फुलटॉस बॉल, मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. स्वेरलेला क्षेत्ररक्षक आहे आणि संजयने आपला घर सोडल्या. रनआउटची संधी इथे असेल, परंतु गोलंदाजाने मात्र थोडीशी फंबलिंग तिथे केली आणि 2 धावा मात्र चित्त्याच्या चपळाईने कंप्लीट केले. 2 धावाबरोबर टीमची धावसंख्या, धावफलक हलवलं जात आहे 14 या आकड्यावर. एक गड्याच्या मोबदल्यावरती 4 षटकाची मॅच. चौदा धावा आहे स्कोर बोर्ड वरती. एक गड्याच्या मोबदल्यावरती 14. पुन्हा एकदा विनय निघतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 14. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची खालची कडा घेऊन मात्र बॉल गेलाय गोशेंकी क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर दुसरा मधला. चौकारानंतर कमबॅक केले मी म्हणेन गोलंदाज विनायक याने. शेवटचा बॉल. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पडल्यानंतर अगदी शरीराला येऊन आदळला.
बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. एक धाव. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरा इथून समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे ब हा संघ पोहोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 या आकड्यावरती. सोळा. मोसीम आहे ओव्हर नंबर तिसरा इथून हाताळण्यासाठी. बॉल तयार. फुलटॉस बॉल होता परंतु खास काही करू नाही शकला. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथून टीमची धावसंख्या स्थिर आहे 16 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यावरती. दोन्ही पायाच्या आतमधून मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. मोसीम इथे मोठा फटका उडवलाय. व्हॉट अ शॉट. सरळ बॉल क्लिअर करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. साहुलच्या बॅटमधून आला हा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे बा हा संघ 22 वर 1. पुन्हा एकदा मोठा फटका लगावलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. एकदा अगदी वेगाने कंप्लीट केलाय. सैफुलने आपला घर सोडलाय परंतु शेवटच्या कॉलवरती मात्र संजय याने थांबवला. कुठलाही अडचण मात्र आपल्या संघावरती नको. सिंगलच घेऊ आणि सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 23 या आकड्यावरती. संजय आहे पुढे सरसावून मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. ऑन द कार्पेट. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबलिंग तिथं झालंय परंतु एकच धाव मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 24. लॉस ऑफ 1 विकेट. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे बा संघ पोहोचला 24 वर 1. ओव्हर नंबर तिसरा हाताळत असताना मोसीम आहे. तिसरा षटक हाताळत असताना प्रगतीपथावर. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. पंच. बाईच्या स्वरूपात 1 धाव आहे. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचले तब्बल 25च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मला वाटतंय बॅटची कट लागले आणि बॉल गेलाय घोषंकी क्षेत्रामध्ये. अशा रीतीने ओव्हर नंबर तिसरा इथून समाप्त होतोय आणि 3 षटकाच्या अखेरीस टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना शिरवणे बा हा संघ पोचलाय 1 गड्याच्या मोबदल्यावरती. तीन ओव्हरचा खेळ समाप्त 26 वर 1. शिरवणे हा संघ
स्पर्धेबद्दल देखील मित्रांनो आपण चर्चा करूया. 26 लॉस ऑफ 1 विकेट, 26 वर 1. आणि त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे, निलेश चंदू पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, तर मी विनंती करेल की आपण यायचं सर, आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपलं या स्पर्धेमधून सहर्ष सहर्ष असं मी स्वागत करेल. निलेश चंदू पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. ओव्हर नंबर 14 इथे हाताळत असताना इम्तियाज आहे, संजय आहे बॅट्समन. यावेळेस मोठा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉलला उडवला आहे. पंचांचा इशारा येतोय, यस स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सीमा पार, येतोय कणकणीन षटकार. षटकाराबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33च्या घरामध्ये. संजयने ठोकलाय षटकार. यावेळेस फुल टॉस बॉल होता, परंतु पंचांचा इशारा आलाय. वाईट 1+1 अशी 2 धावा. खराब गोलंदाजी षटकार काढल्यानंतर तदनंतर मात्र वाईट, ह्याच्यावरती +1 धावा, 2 धावा ऍड केले जाईल. टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 35च्या घरामध्ये. 35 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यावरती. पहिला चेंडू सिंगल आहे. दोन बॉल शिल्लक आहेत. थर्टी 35 धावा झालेत. हॅलो हॅलो, 2 बॉल झालेत. पहिला बॉल सिंगल आला, दुसरा 6 आला. माफ करा, थोडस चुकी झालं. इथं टीमची धावसंख्या आहे आणि ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, निलेश चंदू पाटील साहेबांचा गोल्डमॅन, नवी मुंबईमध्ये ज्याची ओळख आहे. वेलकम सर, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत असेल. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु खूप चांगला बॉल. ओव्हर नंबर 14 इथे चालू आहे. शेवटचा षटक मात्र चालू आहे. पुढे सरसावून मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला मात्र अडवलाय. अगदी वेगाने संजयने आपलं घर सोडलंय. रनआउटची संधी आणि फलंदाज मात्र बाद झाला. इथे संजय दुसरी धाव घ्यायच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र इथून बाद झालाय.
झटका क्रमांक दुसरा टीम शिरवणे ब या संघाला. टीमची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 37च्या घरामध्ये. धावा ऑन दी स्कोर बोर्ड. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ शिरवणे ब. अजूनही शेवटचं षटक चालू आहे आणि 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. थोडा मित्रांनो आपण स्पर्धेबद्दल देखील चर्चा करूया. 30+ तुर्भेगाव आयोजित अतिशय भव्य दिव्य टेनिस बॉल्स क्रिकेट स्पर्धा 2025 हा थरार आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली असे आमचे लाडके राजादादा पाटील आणि त्याचबरोबर स्वप्नदादा पाटील आणि त्याचबरोबर विक्कीदादा पाटील आणि त्याचबरोबर मनोज सोनकर आणि संपूर्ण 30+चे. यावेळेस मोठा फटका इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. बॉलला थेट पाठवलाय. 1 बाउन्स बॉल सीमा पार येतोय. बॅट मधून फलंदाजाचा चौकार भूषणच्या बॅट मधून आला. क्रिकेटचा मानदव सौंदर्य दाखवणारा हा फटका लाजवाब स्ट्रोक. 4 धावा बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल 41च्या घरामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. भूषण याने चौकारानं आपलं खाता येथे उघडलंय. शेवटचा बॉल 1 टू गो. यावेळेस हा प्रकार मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने थ्रो आणि फलंदाज मात्र इथून बाद. झटका क्रमांक 3 आणि ओव्हर नंबर इथून होतय समाप्त. 4 षटकांचा खेळ मात्र इथून समाप्त झालाय आणि टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम शिरवणे ब या संघाने तब्बल धावा कुठल्या 4 ओव्हरमध्ये 41 आणि आता शाबाद या संघाला जिंकण्यासाठी येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. या स्पर्धेचे काही नियम आहे मित्रांनो जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि 12 मॅन म्हणजे राखीव खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं फार गरजेचं आहे. कारण की क्रिकेटमध्ये खेळाडूंचं नाव माहीत पडणे हे फार महत्त्वाचं आहे. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. 30+ तुर्भेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा शुक्रवार पासून मित्रांनो या स्पर्धेला सुरुवात झाली. अनेक पाहुणे मात्र या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलते. खास करून तुम्हाला आमचे सर्वांचे लाडके समाजसेवक जगदीश नाना पाटील साहेब आणि त्याचबरोबर रामदास नाना देखील होते. मोकल नाना देखील होते आणि तदनंतर साईनाथ नाना देखील होते. आग्रहाने आलते. खेळपट्टीचे उद्घाटन सोहळा मित्रांनो आम्ही पार पाडला आणि खऱ्या अर्थानं मात्र शुक्रवार पासून ही स्पर्धा मात्र सुरू झाली आणि आज मित्रांनो शेवटचा दिवस म्हणजे फायनल डे आहे.
चला तर जाऊया मित्रांनो मॅचकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर मित्रांनो संपूर्ण दिवस मात्र गाजवला. पहिला दिवस मात्र गाजवला टीम कोपरखिरणे हा संघ आणि पहिला संघ ठरला टीम चिठ्ठ्यांमध्ये जाणारा. आणि तदनंतर कालचा दिवस जर विचार केला तर करावे ब या संघाने कालचा दिवस गाजवला. काय बारदार खेळी केली आणि तो दुसरा संघ मात्र ठरला होता जो चिठ्ठ्यामध्ये प्रवेश केला. आणि आजचा तिसरा दिवस फायनल डे. आज पाहायचं मित्रांनो कुठला तो तिसरा संघ असेल जो चिठ्ठ्यांमध्ये प्रवेश करेल. आणि ही स्पर्धा देखील मित्रांनो आपण प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जात आहे. आणि प्रेक्षक देखील हितेश म्हात्रे आपण यायचं आहे व्यासपीठावरती. जी खेळपट्टीवरती 30+ जी चित्र काढण्यात आलंय ते आमचे कलाकार आहे हितेश म्हात्रे. आपण कृपया करून व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. उर्फ चिचू. स्ट्रायकिंग एंडला संजित आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला इम्तियाज आहे. गोलंदाज पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी शुभम आलाय. 42 धावांचा टार्गेट आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरचा वळण घेतला. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल चकमा देताना आणि विकेट किपरने मात्र आपलं काम बजावलं. डॉट बॉलची सांगता. पहिला चेंडू निर्धाव. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक. इथे पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट होतंय. गोलंदाज सुरेख टप्प्यावरती मात्र गोलंदाजी करत असताना लागोपाठचा दुसरा चेंडू आहे जो गोलंदाजाने डॉट टाकला आणि बीट करून मात्र गेला फलंदाजाला. इथे पुन्हा एकदा आय सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्यावरती टिचूक गोलंदाजी. हा चेंडू जो होता तो मागे टाकलेला. बॉल येण्याच्या अगोदरच मात्र बॅट फिरवली आणि येतोय निर्धाव चेंडू. हा लागोपाठचा तिसरा चेंडू आहे जो निर्धाव टाकलाय शुभम याने. यावेळेस बॉलला उडवला क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. एक धाव मात्र कंप्लीट केले. दुसरं धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु अखेर मात्र तिथं थांबवला. एक जीवनदान मिळालं. मी म्हणेन की साजिद याला क्रिकेटमध्ये पकडो कॅच जीतो मॅच छोडो कॅच हारो मॅच. संजित आहे याला जीवन भेटलंय. जीवनदान भेटले. यावेळेस फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला एक धाव अगदी वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावसाठी मात्र फलंदाजाने आपलं घर सोडलेलं पण थोडंसं फंबलिंग मात्र गोलंदाजा करून झाला आणि 2 धावा मात्र धावून कंप्लीट केले. हे 2 धाव बरोबर टीमची धावसंख्या धाव फलक मात्र पुढे सरकताना दिसेल. बिनगड्याच्या मोबदल्यावरती 3 या आकड्यावरती शेवटचा बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय चेंडूला सुरेख क्षेत्ररक्षक आणि डॉट बॉलची होते सांगता. शेवटच्या बॉलवरती मात्र डॉट बॉल टाकले गोलंदाज शुभम याने. अशा रीतीने षटक क्रमांक मात्र पहिला जो षटक राहिलाय तो शुभमच्या नावावरती राहिलाय. खूप चांगली गोलंदाजी केली. एकही चौकार किंवा षटकार मात्र मारून नाही दिल्या. फलंदाजांना जखडून ठेवला आणि बांधून ठेवलं आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्यातून समाप्त होते. एक षटकाच्या अखेरीस 42 धावांचा पाठलाग करत असताना शाबाद संघ पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यावरती 3 या आकड्यावरती.
आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती निलेश चंदू पाटील साहेब उपस्थित आहे. गोल्ड मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे नवी मुंबईमध्ये. टीमची धावसंख्या 3. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडूची सांगता. नंतरची दुसरी मॅच दिवाळे संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. दिवा संघाचा कर्णधार आलाय. यावेळेस फटका चांगला आहे. बॉलला उडवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज मात्र इथून बाद होईल. संजित मात्र बाद झालाय. झटका क्रमांक पहिला. खूप चांगली गोलंदाजी. दुसरा ओव्हर करत असताना पहिला निर्धाव चेंडू. तदनंतर मात्र विकेट मात्र मिळवली गोलंदाजाने. ओव्हर नंबर दुसरा षटक हाताळत असताना संजय आहे. पहिला चेंडू निर्धाव. तदनंतर विकेट मात्र मिळवली. टीमची धाव संख्या स्थिर आहे तिथल्या तिथंच 3 या आकड्यावर. 1 गड्याच्या मोबदल्यावरती. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी उमेश आलाय. इनॅट नंबर 3 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर दुसरा इथे प्रगतीपथावर असताना 42 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि काय खूप चांगली गोलंदाजी केली. जखडून ठेवले मी म्हणेन टीम शिरवणे ब या संघाने. ज्यावेळेस मला वाटते पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल, कारण की लेग स्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला. एक अतिरिक्त धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 4 या आकड्यावर. आल्याला मोठा फटका उडवलाय. बॅटची वरची कडा. बॉल हवेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. 1 धाव धावून कंप्लीट आणि बघता बघता सहजरित्या मात्र 2 धावा मात्र धावून कंप्लीट केले. दोन धावाबरोबर टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना संजय आहे गोलंदाजी ट्रॅकवरती. संजयने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. अचूक चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना फुटबॉलचा चांगला वापर केलाय. पायाने बॉलला मात्र अडवला आणि 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवले. क्षेत्ररक्षकाने क्रिकेटमध्ये फार एक धावाला महत्व असतं आणि तोच काम मात्र केलं. आपल्या संघासाठी मात्र क्षेत्ररक्षकाने 2 धावा वाचवल्या. जर आपण पाहायला गेलो तर मित्रांनो एकेका धावाने मात्र संघ पराभव होतो. यावेळेस पुन्हा एकदा मला वाटते पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा, कारण की लेग स्टंपच्या बाहेर बॉल जाताना दिसला. एकेरी दुहेरी धावांचं शांततेचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून धावा येणं फार गरजेचं आहे, कारण की टार्गेट जो आहे तो लांब चाललेला आहे. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हवेत. विकेट किपर स्वतः बॉलच्या खाली होता, परंतु प्रयत्न केलता पण अखेर मात्र हातातून बॉल निसटला. 1 धाव मात्र धावून कंप्लीट केले. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर. अजूनही ओव्हर नंबर दुसरा. मला वाटतं या ओव्हर मधल्या 1 बॉल शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 10. इम्तियाज आहे स्ट्रायकिंग एंडला आणि ऑफ स्टंपच्या बाहेर
बॉल जाताना दिसला, व्हाईट बॉल येते. टीमची धावसंख्या 11. खूप चांगली गोलंदाजी करतोय, परंतु व्हाईटच्या स्वरूपात मात्र धावा खर्च केलेत संजय याने. गोलंदाजी चांगली आहे, परंतु व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केले. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल. यावेळेस मोठा फटका स्क्वेअर लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली, पकडेल अगदी वेगाने. एक धाव कंप्लीट केले, फेकी केले, तोपर्यंत मात्र एकच धाववरती समाधान मानावं लागेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचलंय 42 धावांचा पाठलाग करत असताना शाबाद संघ फक्त आणि फक्त पोहोचलाय एक गड्याच्या मोबदल्यावरती 12 या आकड्यावर. समीकरणांनी तुमच्या समोर आणू. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 3 इथून हाताळण्यासाठी शुभम आलाय, भूषण आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत टीम शिरवणे ब या संघाने. 42 धावांचा पाठलाग करत असताना अगदी फलंदाजाला कुठलेही मोठमोठे फटके मारायला आतापर्यंत दिले नाही. सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी. स्वेर मारा. पुढे सरसावून इम्तियाजने बॉलला उडवलाय आणि परंतु स्किड झालाय. मला वाटलं क्षेत्ररक्षकाने. बॉल मात्र वन बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतय इम्तियाजच्या बॅटमधून. 4 धावाच्या साहाय्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. जर या मॅच मध्ये, जर या स्पर्धेमध्ये जर जिवंत राहायचं असेल तर या ओव्हरमध्ये कमीत कमी 1617 धावा आल्याच पाहिजे. अजूनही 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. एखादा मोठा ओव्हर मॅच मध्ये कलाटणी. इथे मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्ट्रोक अलाउंड द कार्पेट बॉल चाललाय. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. बॉलला पकडेल इम्तियाजचा प्रयत्न होता की दुसरा धाव घ्यायचा, परंतु अखेर फलंदाजाने थांबवलाय. एका धावावरती समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते या सिंगल बरोबर. आपण पाहू शकाल स्कोर बोर्डवरती 17 या आकड्यावर 1 गड्याच्या मोबदल्यावरती. इथे मोठा फटका पुन्हा एकदा लगवण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो होता, परंतु ईस्टच्या एकदम बाजूने बॉल गेला, लांब होता. 1 धाव मात्र धावून कंप्लीट. टीमची धावसंख्या 18 वर. येणारे 8 बॉल आणि 24 धावांची गरज. यावेळेस पुढे सरसावून मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, परंतु सिंगलच मिळेल. सायकलवाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. येणारे 7 बॉल आणि 23 धावांची गरज. उमेश आहे. इथून एखादा मोठा फटका हवा. शेवटचा बॉल. यावेळेस उमेशने उडवलाय बॉलला आणि बॉल सरळ चाललाय थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. सलामी देराना इज आउट ऑफ द पार. बिग 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 षटकार उमेशच्या बॅट मधून येतोय. आणि मॅच मध्ये मी म्हणेन की कमबॅक केलंय टीम शाबाद या संघाने, कारण की शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. टीमची धावसंख्या 25. थॉमस डाय जिधर भी रहेगा जल्दी स्टेज पे. थॉमस डाय. थॉमस डाय, मेरा आवाज तेरे तक आ रहा है तो तू इधर स्टेज पे आ. शाबाश थॉमस डाय, कम कम. शेवटच्या बॉलवरती मात्र षटकार ठोकला. संघ अजूनही जिवंत आहे, कारण की शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय. मॅच मध्ये आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत आणू. येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी टीम शाबाद या संघाला धावांची गरज आहे.
17 इम्तियाज आहे. इम्तियाज मध्ये क्षमता आहे षटकार चौकार ठोकण्याची, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. पहिल्या दिवशी आम्ही पाहिलं नेरुल विरुद्ध सामना रंगत होता. कोपरखेरणा 12 बॉल मध्ये मात्र 38 धावांची गरज असताना शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या बॉल पर्यंत आलता. 2 बॉल 12 धावांची गरज असताना षटकार ठोकलेला अरुण आलाय. 6-17 बॉल तयार. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन फटका चांगला आहे आणि काय सुरेख क्षेत्ररक्षण केलं. एका हाताने मात्र बॉलला अडवलाय आणि आता येणारे 5 बॉल आणि 16 धावांची गरज. मोठा फटका लगवायचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर बॅटवरती आला नाही. उमेश आहे ज्याने षटकार ठोकलाय. इथून एखादा मोठा फटका पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक. इथून एकदा डॉट बॉल तर प्रेशर वाढेल टीम शहाबाद या संघाला. यावेळेस मोठा फटका लगवलाय परंतु बॉल हवेत आहे. शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती नजर होती परंतु अखेर मात्र हातातून बॉल निसटला. प्रयत्न चांगला केलता क्षेत्ररक्षकाने. या 2 धाव बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 28 या आकड्यावरती. आता येणारे 4 बॉल आणि शहाबाद या संघाला जिंकण्यासाठी तब्बल पाहिजे 14 धावा. काय घडेल काय बिघडेल मित्रांनो हे येणारे 4 बॉल आपल्याला सांगून जाईल. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महाकुंभ, क्रिकेटचा मेळावा, फायनल डे ही स्पर्धा आपण पाहू शकाल मित्रांनो. 30+ तुर्बेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस वर्ल्ड क्रिकेट स्पर्धा आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारलेली आमचे लाडके राजादादा पाटील आणि त्याचबरोबर स्वप्नदादा पाटील आणि संपूर्ण 30+ टीमने खूप चांगली मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थाने मात्र मित्रांनो शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज फायनल डे आहे या स्पर्धेचा आणि रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस. 4-14 उमेश यावेळेस बॉलला उडवलाय परंतु मिसटायमिंग शॉट. बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि आता कॅच ड्रॉप होणार नाही कारण की एकदा चूक केली दुसऱ्यांदा नाही. फलंदाज मात्र उमेश. बॅक टू द पॅव्हिलियन. मोसीम आलाय बॅटिंग करण्यासाठी. दिवाले संघ वारंवार अनाउन्समेंट करायला लावू नका प्लीज. या तुम्ही टॉस साठी. दिवा संघाचा कर्णधार अर्ध्या तास पासून उपस्थित आहे. यावेळेस मोठा फटका लगवला पहिल्याच बॉल वरती परंतु क्षेत्ररक्षक आहे बॉलला पकडलाय. 1 धाव मात्र कंप्लीट केले. एका धावावरती समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 29. लॉस ऑफ 2 विकेट्स. येणारे 2 बॉल आणि 13 धावांची गरज. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चांगला केलाय. 1 बाउन्स सरळ हातामध्ये जाऊन विसावतोय. थ्रो देखील चांगले आणि शेवट आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटी क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय गोलंदाजी केले शिरवणे या संघाचे गोलंदाजाने. 1-12 आणि आता समीकरण बदलताना दिसेल कारण की व्हाईट बॉल आलाय. आता 1 बॉल आणि 11 धावांची गरज. चमत्कार पाहिजे या मॅच मध्ये. एखादा नो बॉल. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु हा सामना मात्र सहजरित्या जिंकला टीम माफ करा शिरवणे ब हा संघ. वेलपेड टीम शिरवणे ब अँड हार्डलक टीम शहाबाद. खूप चांगला खेळ दाखवला आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल फार फार धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दिवाळे संघ टॉस साठी यायचा आहे. दिवाळे संघाचा कर्णधार लगेच ज्या